हाय फ्रेंड्स, नमस्ते. आता मी आफ्रिकामध्ये गबन कंट्रीमध्ये राहतो. तर लई दिवस झालं मला चपाती खायचं होतं, पण काही ऑप्शन नव्हता. चपाती पीठ पण होतं. आता परवा दिवशी माझा मित्र आला, त्यानं सांगितलं असं मला आशीर्वादचं पीठ घेऊन ये, कारण ह्याचं चपाती चांगलं होते. घेऊन ये, मी तर करतो म्हणून त्याने घेऊन आलं. आज 3 महिना झालं, सॉरी 4 महिना झालं चपातीच खायला नाही. डेली राईस आणि चिकन मटन काय असते ते असते, फक्त कंटिन्यू राईस असते. मला चपाती खायचं मन होतं, तरी पण मी मित्रांकडून मागितले. आज करतो चपाती, कसं होते बघा, आणि तुम्हाला पण दाखवतो. कसं ना, काही मुलीला चपाती पण येत नाही, पण मी ट्राय करतो. कसं आहे, सगळ्यांना कमेंट करून सांगा मला. माझा हिशोबन तर एवढा काय भारी होत नाही. राऊंड तर होत नाही अजिबात. कारण मी गावात असताना पण ट्राय केलं होता, पण कधी राऊंड एवढं झालं नाही. बघा कसं झाले, इंडिया पाकिस्तान झाले. ठीक आहे, चालतंय. इथं काय कोणी बघणार आहे चपातीला. आता तव्याला तेल लावून घेतलं आणि चपाती टाकतो. आता बघू शकता, आता बघितलं मी तो 3-4 किलो, पण माझ्या हिशोबान तर तेवढं चांगलं, थोडाफार चांगलं झाले. पण आपला आई बनवते ना, ते एकदम मस्त. तेवढं भारी तर होऊ शकत नाही. काय हो, जीवन मध्ये काय काय तर काय शिकून घ्यायचं. काही लोकांना वाटते मी आउट ऑफ कंट्री मध्ये चांगला असतो. हाय पण चांगलंच, बाकी काय विषय नाही. पण इथं जेवण तुम्ही म्हणत असाल स्वतःच बनवतो जेवण, असं काहीच नाही. तर बनवलं आहे, पण त्यांना चपाती करायला येत नाही. मी सोलापूरचा आहे, महाराष्ट्राचा आहे. मला चपाती लय आवडते. मला चपाती शिवाय करमतच नाही अजिबात. मी गावात असताना कधी राईस खाल्लोच नाही. इथं येऊन राईस वगैरे सगळं खावं लागतंय. बघा, तुमच्या सोबत बोलता बोलता माझा चपातीच गेले. बघा कसं झालं चपाती. खरंच तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे चपाती मध्ये काही मिस्टेक झालं वगैरे. पहिला मुलींना करा, कारण तुम्हाला पण चपाती येते का नाही कमेंट करून नक्की सांगा. के बाय.